नमस्कार मैत्रिणींनो, रोहिणीज देवभक्ती चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर पहा, आपल्याला हा उपाय खूप 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 फलदायी आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा उपाय करायचाच आहे। अधिक महिना हा 3 वर्षानंतर येत असतो, सर्वांनाच माहिती आहे। तर मग हे महिनाभर आपण जी सेवा करत असतो ती खूप फलदायी असते, कारण ही नारायणाची सेवा आहे, भगवान विष्णूची सेवा आहे। त्याच्यामुळं ही आपल्याला आवर्जून करायची आहे आणि ह्या सेवेमुळं आपल्याला जे भेटणार आहे ते सर्व काही आपल्यासाठी खूप चांगलं आहे। आणि आपले जे पालनकर्ता आहेत ते स्वतः नारायण आहेत, भगवान विष्णू आहेत। ते आपलं पालन पोषण सर्व काही करत असतात। आपल्याला जी इच्छा आहे ते सर्व प्राप्त ते करून देत असतात। त्याच्यामुळं आपल्याला नारायणाची लक्ष्मीची ही सेवा जी आहे ती करायची आहे। तर ती आपण अधिक महिन्यात करत असतो। तर ही सेवा वर्षातून 3 वर्षातून एकदा येत असते, त्याच्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे। कुणीही ही सेवा चुकवायची नाही आहे। आपल्याला जेवढ्या लवकर तुमच्याकडं हा व्हिडिओ पोहोचन त्यांनी हा उपाय आपल्याला नक्कीच करायचा आहे। तर उपाय काय आहेत तर आपण जाणून घेऊया। तर आपल्याला काय करायचं आहे, उद्या 22 तारखेला शुक्रवार पण आहे आणि 22 तारखेला आपल्याला हा उपाय करायचा आहे की आपल्याला एका रसाच्या दुकानात जायचं आहे, जो उसाचा रस भेटतो तिथे जायचं आहे। त्यांना सांगायचं आहे बिगर बर्फचा आम्हाला रस काढून द्या, असा आपल्याला रस घेऊन यायचा। घेऊन आल्याच्यानंतर तो आपल्याला 2 वाटीमध्ये, फुलपात्रामध्ये किंवा जे देवाचं तुमच्याकडे छोटे छोटे लोट्या वगैरे काय असेल तर त्याच्यात घ्यायचा। आणि अगोदर आपल्याला बेलाच्या झाडाखाली जायचं आहे। तिथं भगवान शंकर आणि माता पार्वती ह्यांना तुमचं जी अडचण आहे ती सर्व सांगायची आहे। असं म्हणून आपल्याला बेलाच्या झाडाखाली त्यांच्या मुळांना रस घालायचा आहे। ह्याच्यामुळं काय होणार आहे तर आपली जी इच्छा आहे, जे आपल्यावर कर्ज झालेलं आहे, जे आपल्याला अडचणी येत आहेत प्रत्येक गोष्टीत, आपला धंदा, व्यापार, व्यवसाय, मुलांचं शिक्षण, लग्न, जे काही अडचणी आहेत ते तुम्हाला तिथं सांगायच्या आहे। आणि दुसरा जो रसची जी वाटी आहे ती आपल्या घरी यायचं आहे आणि आपल्या तुळशीला घालायची आहे, कारण की तुळशीपाशी विष्णू आपले विराजमान असतात, नारायण विराजमान असतात। त्याच्यामुळं आपल्याला दुसरा जो रस आहे तो तुळशी मातेला अर्पण करायचा आहे, कारण जिथं विष्णू आहे तिथं लक्ष्मी आहे। आणि आपण जर हे उसाचा रस तिथं तुळशी मातेला अर्पण केला तर आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा पण आशीर्वाद भेटणार आहे। आपले जे जे मनोकामना केली आहे, जे जे इच्छा आहे ते सर्व आपली पूर्ण होणार आहे आणि आपण कर्जमुक्त होऊन ऐश्वर्य संपत्ती प्राप्त होणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच मी तुमच्यासाठी बनवलेला आहे, तर तुम्ही नक्कीच ह्याचा लाभ घ्या, कारण ऊसाचा रस भेटणं असं काही मुश्किल नाही आहे। सध्या सगळीकडं ऊसाचा रस चालू आहे आणि तुम्हाला तो सहजासहजी भेटू शकतो। तर तुम्ही हे पण आपल्याला तुळशी मातेला पण घालायचं आहे। आणि जर तुम्हाला जमलंच तर आपल्याकडं जी छोटी रंगनाथची मूर्ती आहे त्यांना पण तुम्ही अभिषेक घालू शकता। अधिकचा महिना आहे आणि माता लक्ष्मीला पण तुम्ही त्याचा अभिषेक घालू शकता। शुक्रवार पण आहे, तर खूप छान अशी आपली सेवा आहे। तर ही तुम्ही नक्कीच उद्याच्याला करा, ह्याच्यातून तुम्हाला खूप 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 फायदा होणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।